Welcome to the Focus Academy. This is Tushar Mangle from Focus Academy. And guys, I hope you all are doing well at your home. Please stay at home. Please take care of yourself as well as your family. Today we are going to start a very new chapter of Science 1, that is periodic classification of elements, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲक्च्युअलमध्ये शिकायचं आहे की जे द्रव्य आहे, म्हणजे आपण आपल्या आजूबाजूला ज्या ज्या काही गोष्टी बघतो, ठीक आहे, या कशापासून बनलेल्या आहेत, तर त्या द्रव्यापासून बनलेल्या आहेत, पदार्थापासून बनलेल्या आहेत. पण हे पदार्थ ॲक्च्युअल कशापासून बनलेले आहेत, म्हणजे मूलद्रव्यांपासून बनलेले आहेत. हे मूलद्रव्य कशांपासून बनलेले आहेत, तर ॲटम्सपासून म्हणजेच अणूंपासून बनलेले आहेत. तर हे जे काही आपल्या आजूबाजूला ज्या ज्या काही गोष्टी दिसत आहेत, ठीक आहे, हे ज्या एलिमेंट्सपासून बनल्यात त्या एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. ओके, सो इकडेच दिलं बघा त्यांनी मूलद्रव्य म्हणजे द्रव्यांचं मूळ जे काही आहेत त्यांचं काय करणार आहेत हे लोक वर्गीकरण. पण ते कशाच्या बेसिसवरती, तर आवर्ती. हे काय आहे ॲक्च्युअलमध्ये ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच. सो बघा, हा जो काही पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, याला आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतात. आणि या आधुनिक आवर्त सारणीचा जो काही ही जी काही रचना आहे ती कशी केली गेली, ही ॲक्च्युअली हेनरी मोसले 1913 हे सगळं प्लेस केलं गेलेलं. हे कसं अस्तित्वात आलं, हाऊ दिस पर्टिक्युलर मॉडर्न पिरियॉडिक टेबल केम इन टू एक्झिस्टन्स, दॅट वी आर गोइंग टू लर्न इन दिस चॅप्टर. तर बघा, यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशा प्रकारे कुठल्या सायंटिस्टनी कशा ट्रिक्स वापरून केलेलं ते आपल्याला या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, सो ही पूर्ण जी काही आवर्त सारणी आहे, ज्याला आपण पिरियॉडिक टेबल बोलतो, ठीक आहे, ही लर्न करायला खूप सोपी आहे. जसं की हे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. पण ही मांडणी आपल्याला वाचण्या इतकी जितकी सोपी वाटते, तेवढी त्यांना इथे क्लासिफिकेशन करताना काय प्रॉब्लेम्स आले, कोणी कसे गोष्टी मांडल्या, ते या चॅप्टरमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगेन की हे लक्षात कसं ठेवायचं. जसं हे BEMG, CASR, BARA हे तर कोणाच्या लक्षात राहणार नाही. मग ते काही छोट्या ट्रिक्स असतात, तुम्ही कुठूनही शोधू शकता. सो बेटा, मागे, कार, स्कूटर, बाप, रोहे वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर अजून इकडे काय होतं, बाल, गंगाधर, इंडियन टियक वगैरे वगैरे असे. त्याच्यानंतर फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲसिटाईन हे तर नकली आहे. सो हे आपण नंतर शिकू की हे लक्षात कसं ठेवायचं. पण ही मांडणी आहे ना, ती आपल्याला जमली पाहिजे. ओके, सो आपण स्टार्ट करूया की हे कसं ॲक्च्युअलमध्ये अस्तित्वात आलं. सो खूप वर्ष झाले या गोष्टीला की बरेच शास्त्रज्ञ आत्तापर्यंत विचार करत होते की मोस्ट ऑफ द सायंटिस्ट ओनली थिंकिंग दॅट की आपल्या आजूबाजूला तर मॅटर आहे, मॅटर म्हणजे पदार्थ, ठीक आहे, पण हा पदार्थ ज्या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे ते आता मूलद्रव्य खूप झाली आहेत. मग त्यांचं आहे ना, एका त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार, गुणधर्मानुसार काहीतरी क्लासिफिकेशन, वर्गीकरण केलं पाहिजे. बघा, जर आपल्यामध्ये पण जर वर्गीकरण नसतं ना, यांना मेल बोलायचं, फिमेल बोलायचं, ट्रान्सजेंडर बोलायचं, त्याच्यानंतर मग कुत्रे पण तेच, मांजरी पण तेच, आणखी काय सगळे एकच असते, तर समजलंच नसतं ना माणूस कोण, कुत्रा कोण, मांजर कोण, हे आपल्याला नक्कीच समजलं नसतं. सो आपण पण जसे आपल्या स्पिशीजमध्ये, या ज्या काही प्रजातींमध्ये जसं वर्गीकरण केलं गेलेलं, ठीक आहे, त्याचप्रमाणे या एलिमेंटचं सुद्धा क्लासिफिकेशन होणं खूप गरजेचं होतं. सो जवळजवळ 1800चा जो काही पिरियड होता, या टाईममध्ये जी काही एलिमेंट्स नोन होती ती होती 30, म्हणजे 30 मूलद्रव्य 1800च्या दरम्यान अस्तित्वात होती. ठीक आहे, अजून त्यांचा बराच शोध लागत होता आणि आजही लागतोय. मागच्या 2-3 वर्षापूर्वी पण बरीच काही मूलद्रव्ये शोधली गेलेली, ती आता या आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हेनरी मोसलेने जो पिरियॉडिक टेबल दिला आहे त्याच्यामध्ये मांडली गेलेली आहेत. सो आत्तापर्यंत जगाला 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही एलिमेंट्स आहेत ना, ते ह्या 118 मधलेच आहेत. लक्षात ठेवा, दिस 118 एलिमेंट्स आपल्या आजूबाजूलाच बघायला भेटतात. तर काही असे एलिमेंट्स आहेत की जे खूप रेअरली बघायला भेटतात, दुर्मिळ असतात ते. काही एकदम इझिली अवेलेबल असतात, जसं आयर्न म्हणजे लोखंड, ठीक आहे, त्याच्यानंतर सोडियम म्हणजे आपल्या मिठामध्ये असतं, त्याच्यानंतर क्लोरीन आपल्या मिठामध्ये असतं, सोडियम क्लोराईड, ठीक आहे, त्याच्यानंतर सोनं दॅट इज
एजी, सॉरी एजी बोलतोय एयू, ठीक आहे. त्याच्यानंतर सिल्वर चांदी म्हणजे एजी. ओके, सो हे बरेच काही हे त्यांची जी नावं दिली आहेत, कसं काय काय दिलं आहे हे पण या चॅप्टरमध्ये त्या लोकांनी सांगितलेलं आहे. सो तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतील तर आज मितीस दिसतंय का हे विज्ञान जगताला किती मूलद्रव्य, 118 मूलद्रव्य. हे मार्क करून घ्यायचं तुम्ही, हे वहीमध्ये लिहून काढायचं, ठीक आहे. नोट करायला कुठल्याही गोष्टी काही करताना. त्यानंतर हे पण विचारतात 1800 पर्यंत किती, फक्त किती मूलद्रव्य, 30 मूलद्रव्य ज्ञात होती, माहिती होती, ठीक आहे. नंतर हळूहळू त्यांचा शोध लागत गेला, ती नंतरची गोष्ट. त्याच्यानंतर मोठ्या संख्येने असलेल्या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्याविषयीच्या प्रचंड माहितीमध्ये काही आकृतिबंध आहेत का हे वैज्ञानिक तपासू लागले. म्हणजे ओव्हरऑल सायंटिस्ट हे सगळं विचार करत होते की आता यांना कसं क्लासिफाय करायचं. तर ह्यांच्या डोक्यामध्ये जी आयडिया आली ना क्लासिफिकेशनची, ही खरीच चांगली होती. नाहीतर आत्तापर्यंत आपल्याला कुठलेच काही, आता जे काही आपल्या बघा आपल्या DNA मध्ये पण असे बरेच काही एलिमेंट्स असतात, किंवा आपण जे ग्लुकोज खातो त्यामध्ये पण कार्बन असतं, हायड्रोजन असतं, ऑक्सिजन असतो. मग यांचे हे कुठल्या कॅटेगरीजमध्ये मोडतात हे माहिती असणं खूप गरजेचं होतं, आणि त्यांना कुठे ठेवायचं, कुठल्या ग्रुपमध्ये ठेवायचं हे गरजेचं होतं. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. बघा, ही क्युरिओसिटी तर प्रत्येक वेळी असतेच नॉर्मली. आता आपण जसं चंद्रावरती जायला बघतोय की तिकडे काय काय कशा टाईपची जी उत्सुकता असते ना, तशीच ह्या सायंटिस्टला पण होती. मग बऱ्याच सायंटिस्टने अभ्यास केला, ठीक आहे. आणि त्या सायंटिस्टने अभ्यास केल्यानंतर त्यांचे आहेत ना नियम त्यांनी तयार केले, की त्यांना वाटत होतं की असंच काहीतरी असू शकतं आणि आपण याला या ग्रुपमध्ये ठेवायचं, किंवा अशा 3-3च्या ग्रुपमध्ये, 8-8च्या ग्रुपमध्ये, किंवा आणखी काही सेम त्यांची जी काही प्रॉपर्टीज आहेत, केमिकल प्रॉपर्टीज, रासायनिक गुणधर्म, त्यांच्यानुसार एकत्र ठेवू असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, सो या वर्गीकरणाला आता सुरुवात झालेली जवळजवळ 1800च्या दरम्यान नंतर. ओके, सो हे इंग्लिश मीडियमसाठी तुम्ही नीट बघून घ्याल. ओके, सेमी इंग्लिश वाले. सो व्हॉट यू विल रिमेंबर दॅट टुडे हाऊ मेनी एलिमेंट्स आर देअर, 118 एलिमेंट्स आर नोन टू सायंटिफिक वर्ल्ड. देन आफ्टर दॅट at the time of 1800 how many elements were there, 30 elements were known, and after that there was a searching mechanism was going on after that particular things of elements. Okay, so this was all about the just introduction about the classification of elements. This is just a diagram for sodium. As you all know that, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोडियम, ज्याला लॅटिन मध्ये नेट्रियम बोलतात, म्हणून हा Na आहे. त्याच्यानंतर ही त्याची प्रोटॉनची संख्या, ही न्यूट्रॉनची संख्या, तर हे त्यांचं सेंटर आहे, बरोबर, ज्याला आपण न्यूक्लियस बोलतो. ठीक आहे, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आणि हे बाजूला जे फिरतात, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन. सो these electrons revolve around this nucleus and the mass of these electrons is much lesser than this particular proton and the neutron. That's why they are just get balancing, and this is the atomic number of what, सोडियम नेट्रियम, यू मे कॉल इट ॲज. सो 11 नंबर आहे. हा कसा पडतो हे मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट. सो पहिला जो सायंटिस्ट होता, म्हणजे यांच्या अगोदर पण होते, पण यांचा अभ्यास आपल्याला दिला गेला आहे या अभ्यासक्रमामध्ये. डोबेरायनर्स ट्रायड्स याला इंग्लिशमध्ये बोललं जातं, ज्याला मराठीमध्ये बोलतात डोबेरायनरची त्रिके. बघा, त्रिके, तीन तिगडा कान बिगडा, ठीक आहे. सो त्रिके म्हणजे किती, 3. सो डोबेरायनरने ना ज्यावेळी अभ्यास केला, ठीक आहे, सो 1870 मध्ये डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्याचे गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यांच्यातला संबंध असल्याचं काहीतरी सुचवून दिलेलं, एक आयडिया दिलेली की असं काहीतरी असतं. सेम इज द थिंग हिअर. सो 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट जे होते डोबेरायनर, त्यांनी असं एक सजेशन दिलेला, क्ल्यू दिलेला की काहीतरी असं रिलेशन आहे कशामध्ये, तर ॲटॉमिक मासेसमध्ये. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेस म्हणजे काय, अणुवस्तुमान. काय बोलतो आपण त्याला, अणुवस्तुमान. मास ऐकलं ना ग्रॅव्हिटेशनमध्ये, वस्तुमान. ठीक आहे, सो हा पहिला पॉईंट तुम्ही पाठ करायचा. त्याच्यानंतर दुसरा, एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना त्रिके असे नाव दिले, ज्याला इंग्लिशमध्ये हे लोक बोलतात ट्रायड्स. काय बोलतात, ट्रायड्स. सो त्यांनी आहे ना काय केलेलं, ही मेड अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इच, म्हणजे 3 एलिमेंट्सचा एक असा ग्रुप तयार केलेला गेलेला, आणि ज्यांच्यामध्ये त्या एलिमेंटच्या काय, केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल म्हणजे काय, रसायन. सो रासायनिक गुणधर्म त्यांचे सेम असतील असे 3 मूलद्रव्यांचे 3 एलिमेंट्सचे काय केलेले, ग्रुप बनवलेले, आणि त्याच ग्रुपला डोबेरायनरने नाव काय दिलेलं, ट्रायड्स. आणि जेच ओळखलं जातं डोबेरायनर्स ट्रायड, आणि ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो
डोबेरायनरची काय त्रिके. सो डोबेरायनरची त्रिके यावर टीप आली. इफ समवन विल आस्क यू राईट अ नोट ऑन डोबेरायनर्स ट्रायड देन यू ऑल हॅव टू राईट दिस 3 पॉईंट्स. ओके. त्याच्यानंतर तिसऱ्या पॉईंटमध्ये काय बोलतात, एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. ठीक आहे. सो इन असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने. म्हणजे समजा एकाचा अणुवस्तुमान 5 आहे तर त्याच्यानंतर 9 आला, त्याच्यानंतर 15 वाला, हा चढता क्रम झाला. अशा प्रकारे त्यांची मांडणी केली गेलेली. ठीक आहे. सो अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. सो कसं ते गेल्यानंतर त्यांना काय जाणवलं तर मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. ठीक आहे. सो आता तुम्ही थोडे गडबडले असालच, तर इमॅजिन करा की हे 3 एलिमेंट आहेत. आता हे कुठून आले ॲक्च्युअलमध्ये तर बघा इकडे आपण जर बघितलं तर हा लिथियम, सोडियम, पोटॅशियम दिसतात का, हे 3 एलिमेंट. ठीक आहे. तर डोबेरायनरला तेच बोलायचं होतं की या पर्टिक्युलर ज्या प्रॉपर्टीज आपण बघतोय. सो बघा आता लिथियम, सोडियम अँड देन पोटॅशियम. लिथियमचं किती आहे बघा, ॲटॉमिक मास 6.9. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही याच्याकडे बघाल पोटॅशियमचं किती आहे ॲटॉमिक मास 39.1. या 2 मासची बेरीज करायची जी इकडे दिसतंय आणि त्याला डिवाइड कितीने करायचं 2ने. म्हणजे आपण ॲव्हरेज काढतोय. काय काढतोय ॲव्हरेज. ओके. सो त्याचं हे किती येतं आहे 23. आणि ॲक्च्युअल जर तुम्ही सोडियमचं जर बघितलं तर ते 23च येतं. आय होप तुम्हाला हे माहीत असेल. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 11, पण त्यांच्यामध्ये एक प्रोटॉन जास्ती असतो. ठीक आहे. सॉरी, एक न्यूट्रॉन जास्ती असतो. त्यामुळे 11 अधिक 12 यांची बेरीज एकूण किती येते 23 येते. म्हणून ओव्हरऑल याचं जे ॲटॉमिक मास आहे ठीक आहे ते किती येतं 23 येतं. मग हे त्याने 3 एलिमेंट्स असे शोधून काढलेले, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचा ग्रुप बनवलेला आहे, ट्रायड बोललेला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं कॅल्शियम, त्याच्यानंतर स्ट्रॉन्शियम अँड देन कोण आहे बेरियम. ओके. सो कॅल्शियमचं किती आहे 40.1 बिकॉज कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर जर अणुअंक जर तुम्ही बघितला तर तो 20 असतो. त्याच्यानंतर स्ट्रॉन्शियमचं जर तुम्ही बेरियमचं जर बघितलं तर 137.3 असतं. या दोघांची बेरीज केली, डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर किती आलं 88.7. म्हणजे हा पहिला एलिमेंट, हा लास्टचा एलिमेंट आणि मिडल एलिमेंट कोण आहे स्ट्रॉन्शियम, यांचं किती आलं 88.7. पण जे ॲक्च्युअलमध्ये नंतर अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना भेटलं ते किती होतं 87.6. बरं हे ठीक आहे, हे एक्झॅक्ट आलं, हे नियरली आलं. पण इकडे जर बघितलं तर 79.9 81.2 मध्ये डिफरन्स बराच बघायला भेटला. ठीक आहे. सो हे जे काही होतं क्लोरीन, आयोडीन यांची जी बेरीज करायची, ॲटॉमिक मासेसची डिवाइड बाय 2 करायचं, आन्सर काढायचं, हे काही एलिमेंटपर्यंतच बरोबर आलं. ठीक आहे. त्यावेळी ते थोरियमपर्यंत विचार करत होते. थोरियम हा ॲक्च्युली एक F ब्लॉक एलिमेंट आहे. काय आहे ते तुम्हाला नंतर समजेलच. ओके. सो हे तर आले 2-3 बरोबर भेटले, पण नंतर थोडा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. आणि नंतरच्या काही म्हणजे कॅल्शियम नंतरचे जे काही एलिमेंट्स होते त्याच्यामध्ये अशा काही ट्रायड्सच्या प्रॉपर्टीजवरून ग्रुप करता आलं नाही. त्यामुळे डोबेरायनरची ही ट्रायड क्लासिफिकेशनसाठी फेल ठरली. ओके. जी चुकीची ठरली. त्यामुळे ही काही मेथड वापरली गेली नाही क्लासिफिकेशनसाठी. मग नंतर पुढचे सायंटिस्ट आले. सो आता तुम्ही हे सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या, 3 गोष्टी बाहाट करायच्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. मराठीवाल्यांसाठी मराठी पॉईंटमध्ये आणि हे इंग्लिश सेमी इंग्लिशवाल्यांसाठी हे पॉईंट आहे. तर तुम्ही याच्यामधले सांगायचे, तुम्ही तयार करायचं, ह्याच्यामधल्या एलिमेंट एवढी त्याची मीन सरासरी येते का बघायची. असेल तर त्याला आपण डोबेरायनरची ट्रायड बोलायची, नाहीतर नाही. ओके. सो आता आपण मूव्ह करूया पुढच्या याच्याकडे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. बघा न्यूलँड्सने आहेत ना थोडा जरा वेगळा विचार केला. न्यूलँडला जे काही त्याने अभ्यास केल्यानंतर समजलं ना, वॉट एव्हर द थिंग दॅट ही हॅड स्टडीड ॲट दॅट टाइम, देन ही गेव हिज लॉ फॉर दॅट पर्टिक्युलर क्लासिफिकेशन. सो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह सेज दॅट की मी आहे ना एलिमेंट्स कसे ठेवणार आहेत तर एका विशिष्ट, आपण कसं सप्तक बोलतो. ठीक आहे. बघा सा रे ग म प ध नि सा. बघा सा परत येतो. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर सा रे ग म प ध नि सा,
सा नी ध प म ग रे सा, हे सा सा रिपीट होत आहे ना, तर याने तो कॉन्सेप्ट वापरला ऑक्टेव्हचा. ठीक आहे. तर आपल्या इकडे इंडियन म्युझिकमध्ये जर बघितलं तर हे बघा, सा रे ग म प ध नी झालं की परत सा, मग सा नी ध प म ग रे सा, सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा, असं आपलं जे चालतं त्याला आपण सप्तक बोलतो. पण याने जे दिलं ना ते अष्टक होतं. ॲक्च्युली न्यूलँडचं अष्टक ज्याला इंग्लिश मराठीमध्ये बोललं जातं. ठीक आहे. म्हणजे याचं म्हणणं होतं की पहिलं आणि हा जो काही आठवा आहे ना, त्या एलिमेंटचे आहेत ना गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात, सेम असतात. ठीक आहे. तर बघा आपण थोडंसं वाचूया. इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स कोरिलेटेड ॲटॉमिक मासेस. बघा यांची खरी चूक कुठे झाली ते तुम्हाला नंतर समजेल. जर डोबेरायनरने बघितलं तर डोबेरायनरने पण जो काही अभ्यास केला आणि जे क्लासिफिकेशन दिले ते ॲटॉमिक मासेसवरती दिले, अणुवस्तुमानांकावरती दिले. न्यूलँड्सने पण तेच केले, ॲटॉमिक मासेसवरतीच क्लासिफिकेशन देतोय, पण त्याने फक्त 3 दिलेले डोबेरायनरने. हा किती देतोय, 8-8चे. याचं म्हणणं आहे की पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांचे एलिमेंट्सचे गुणधर्म कसे असतात, सेम असतात. सो 1866चा हा टाईम आहे. ठीक आहे. त्याने हे अरेंजमेंट केलेली एलिमेंट्सची. सो इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन, हा पहिला एलिमेंट, आणि एंड अप विथ द थोरियम. हा मी मगाशी बोललो तुम्हाला F ब्लॉक एलिमेंट आहे. ठीक आहे. हा 90 याचा ॲटॉमिक नंबर असतो. ओके. सो ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड अ प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. तर त्याचं म्हणणं होतं की पहिलं मूलद्रव्य आणि त्यानंतर येणारं 8वं मूलद्रव्य means first element and after that 8th element will have the same chemical properties. Okay. For example, sodium and the 8th element from lithium and the both have similar properties. म्हणजेच काय बघा, इकडे तुम्हाला सांगतो की कशा या गोष्टी झाल्यात. बघा त्याचं म्हणणं होतं की हा हायड्रोजन आहे. ठीक आहे. हायड्रोजन नंतर 8वं तुमचा येणार फ्लोरीन. बघा हायड्रोजन इथे सोडला. बघा आता 1, त्याच्यानंतर 2, 3, त्याच्यानंतर 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे हायड्रोजन नंतर 8वा एलिमेंट कोणता आहे, फ्लोरीन. म्हणजे हायड्रोजन नंतर फ्लोरीन, फ्लोरीन नंतर परत 8वा. बघा 1, 2, 3, त्याच्यानंतर 4, 5, 6, 7, 8. बरोबर का. ठीक आहे. म्हणजे फ्लोरीन नंतर क्लोरीनचं, हायड्रोजन नंतर सॉरी लिथियम नंतर तुमचं कोणाचं घेणार आता, सोडियमचं. मग लिथियम नंतर मोजा. बघा 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि मग हा 8वा. मग लिथियम नंतर कोण येणार, सोडियम. सोडियम नंतर पोटॅशियम. कळलं का. सो पोटॅशियमपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं म्हणजे असं म्हणणं होतं. सो हायड्रोजन, फ्लोरीन, फ्लोरीन विल हॅव सेम प्रॉपर्टीज. लिथियम, सोडियम, पोटॅशियम विल हॅव सेम प्रॉपर्टी. त्याच्यानंतर बेरिलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम विल हॅव सेम प्रॉपर्टी. ठीक आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर क्रोमियम वगैरे वगैरे ह्या सगळ्यांचं त्याचं म्हणणं असं होतं. पण हा पण चुकला का, हा नंतर चुकला. ह्याला समजलं की ह्याला झोल होते, काहीच एलिमेंटपर्यंत होतं. त्याच्यानंतर याने झोल पण मारलेले, ते झोल आपल्याला नंतर बघायचं आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला. हे फर्स्ट नंतर 8व्या एलिमेंटचं कसं सेम येतं असं त्याचं म्हणणं होतं. आणि आपण जे थोरियम बोलत होतो तो हा आहे. त्यावेळी इथपर्यंतचे एलिमेंट्स जड मूलद्रव्य हा होता त्यावेळीपर्यंत. ठीक आहे. 1866चा कालावधी. ओके. त्यानंतर मॅग्नेशियम शोज सिमिलर टू बेरिलियम अँड फ्लोरीन शोज सिमिलर, हे आत्ताच बघितलं. न्यूलँड्स कम्पेअर्ड धिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्ज इन द म्युझिक. मग त्याचं म्हणणं होतं याला पहिला, त्याच्यानंतर 8वा, त्याच्यानंतर परत 8वा, परत 8वा, म्हणजे काहीतरी अष्टक आहे. बरोबर का. म्हणून त्याने त्याच्या ह्याला नाव काय दिलं, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आणि मग त्याने त्याचं क्लासिफिकेशन सुरू केलं. पण ते काही एलिमेंट्स नंतर एलिमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रत्येक 8 नंतर सेम दाखवत नव्हत्या. त्यामुळे न्यूलँड्स पण फेल गेला. ठीक आहे. न्यूलँडला विचारलं गेलं, भाई चल तू सांगतोस ना बरोबर आहे, मग पुढच्या पण काही गोष्टी प्रूव्ह करून दाखव. जर जमलं तुला तर चांगली गोष्ट आहे, आपण असं क्लासिफाय करू, नाहीतर मग दुसरं कोणतरी नवीन शोधून काढेलच. ओके. सो ह्यातल्या इम्पॉर्टंट पॉईंट्स हेच आहेत की तुम्ही लक्षात काय ठेवायचं. हे कधी 1866मध्ये अरेंजमेंट केलेली. त्याच्यानंतर इथून इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट ऑफ द हायड्रोजन अँड एंडेड अप विथ वॉट, थोरियम, दॅट इज 90 वाला. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट, ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड द प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. हा मेन लॉ आहे त्यांचा. ठीक आहे. कोणाचा, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. त्याच्यानंतर हे एक्झाम्पलमध्ये तुम्ही द्यायचे. सो जर आला न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्सवरती जर टीप आली तर तुम्ही हे इथून ह्या पहिला पॉईंट, त्याच्यानंतर हा दुसरा पॉईंट, हा तिसरा पॉईंट आणि चौथा काय, फॉर एक्झाम्पल्स. ठीक आहे.
So he called similarity observed in the 8th and the first element as law of what? Octaves, ज्याला आपण न्यूलँडच्या अष्टकाचा काय बोलतो? नियम असे म्हणतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता तुम्ही हे बोलत असेल हे डोरे बिरे काय आहे? सो डो रे मी फा, आपल्या इकडे कसं सा रे ग म, तर तिकडे पाश्चात्य संगीतामध्ये डो रे मी फा सॉल ला ती हे असे 7 स्वर आहेत, जसे आपल्या इकडे सा रे ग म प ध नि आहे. ओके, सो हा डो परत येतो म्हणजे आपला सा पण परत येतो. कळालं? चला आता पुढे जाऊया. हे समजलं असेल तुम्हाला कसं कसं, ह्याच्यासाठीच मी हा पिरियोडिक टेबल इथे ठेवलेला. आता पुढे जाऊया. हे जे होते ना, जे न्यूलँड्सने शोधलेले, ते ॲक्च्युअली न्यूलँडने ॲटॉमिक मासेसवरती शोधलेले, बरोबर का? त्याच्यानंतर डोबेरायनरने पण तेच केलेलं. डोबेरायनरने पण ॲटॉमिक मासेसवरती शोधलेलं, पण त्याच्यामध्ये काही मर्यादा होत्या, लिमिटेशन्स होत्या, की हा आपण इथेच वापरू शकतो हा पर्टिक्युलरली. हे काय असं परफेक्टली युनिव्हर्सल नाही बोलू शकत या क्लासिफिकेशनला आपण. सो तुम्हाला जर कोणी लिमिटेशन विचारले तर त्यामध्ये तुम्ही पहिले लिहाल की दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू वॉट? कॅल्शियम. कॅल्शियमपर्यंतच हा ॲप्लिकेबल होता, म्हणजेच तो लागू होत होता. कुठपर्यंत? हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होत होता. ठीक आहे. दुसरा पॉईंट, न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स इन अ टेबल ऑफ 7/8 दॅट इज 56 बॉक्सेस. म्हणजे त्याने 8×7=56, म्हणजे त्याने 8/8चा हे केलेलं ना मासे, त्याने 56 एलिमेंट असे बॉक्समध्ये मांडून ठेवलेले होते. ओके. त्यानंतर पुढचं, न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट्स इच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट. हा झोल होता ॲक्च्युअलमध्ये. त्याचं म्हणणं होतं ना की भाई पहिल्यानंतर 8व्याचं आलेलं, तर त्याने काही ठिकाणी आहेत ना एकाच बॉक्समध्ये आहेत ना 2-2 एलिमेंट ठेवलेले, अजून एक इथे दिलेत त्यांनी. ठीक आहे. सो बघा कुठले आहेत ते. फॉर एक्झाम्पल सांगितलं कोबाल्ट, निकेल, त्याच्यानंतर हे काय आठवत नाही, हे लॅन्थेनम आहे, हे सेरिनियम काहीतरी असेल. मोरेवर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ द डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन ऑक्टेव. तर त्याने नंतर काय काय केलं, नंतर काय झोल केला की त्याच्यानंतरचा हा जो येणार होता ना, तो जो एलिमेंट इकडे ठेवला गेलेला त्याच्या आणि ह्याच्या प्रॉपर्टी जुळायच्याच नाही तरी ठेवलेला. याच्यासाठी मी त्याला बोलतो त्याने झोल केलेला. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं, कोबाल्ट अँड निकेल, त्याच्यानंतर हा सी आणि एल म्हणजे लॅन्थेनम वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. फॉर एक्झाम्पल न्यूलँड्स प्लेस्ड, बघा त्याने जे काही झोल केलेला तो हा होता, कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट DO. ठीक आहे. म्हणजे 6च्या इथे ठेवलेलं त्यांनी, म्हणजे पण ॲक्च्युली यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्या काही बऱ्यापैकी सेम नव्हत्या. त्याच्यानंतर अलॉंग विथ हॅलोजन्स, म्हणजे 17 ग्रुपमधले जे एलिमेंट असतात. ठीक आहे. बघा इथले हे यांना हॅलोजन बोलतात. ओके. तर त्याच्यामधला जो आहे ना, कुठे गेला, कोबाल्ट निकाल झाला, अवे फ्रॉम अलॉंग विथ द नॉन मेटल्स. नॉन मेटल कोण आहे? ऑक्सिजन आणि हा सल्फर. ठीक आहे. अंडर द नोट ऑफ TI. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव डिड नॉट हॅव प्रोव्हिजन, हे लिमिटेशन्समध्ये येतात. न्यूलँड्स ऑक्टेव डिड नॉट हॅव अ प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. तर त्याने ना पुढची जी नवीन एलिमेंट्स भेटतील ना त्यांची मांडणी कशा प्रकारे तुम्ही नंतर करू शकता याच्याबद्दल काही क्ल्यू वगैरे लोकांना दिलाच नव्हता. मग ते आम्ही न्यूलँडने सांगून गेला की 8 एलिमेंट, पण नंतरचे एलिमेंट असे भेटले समजा की ज्यांचे काही गुणधर्म सेम येतच नाही, मग आम्ही कसे ठेवू शकतो? मग थोडी न्यूलँड्स ढगामध्ये गेल्यानंतर त्याला थोडी विचारायला जाऊ शकतो. याच्याबद्दल त्याने काही प्रोव्हिजन किंवा कुठल्याही गोष्टी वगैरे काही लिहून ठेवलेल्या नव्हत्या. ओके. त्याच्यानंतर द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिस्कवर्ड लेटर, नंतर ज्या काही शोधल्या गेलेल्या नवीन मूलद्रव्य ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि नंतर जी काही मूलद्रव्ये शोधली गेली त्याच्यामध्ये मात्र पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांचे गुणधर्म सेम नव्हते, म्हणून इथे न्यूलँड फेल झाला. ठीक आहे. मराठीमध्ये बघा न्यूलँडच्या अष्टकांच्या खूप त्रुटी आढळून आलेल्या. ह्याच त्रुटी तुम्हाला परीक्षामध्ये विचारल्या गेलेल्या होत्या. तर पहिली त्रुटी काय, हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंत लागू होता, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ही काही त्रुटी नाही आहे. पुढचा, ज्ञात असलेल्या, हा दुसरा पॉईंट, ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांच्या तक्त्यात सामावून घेण्यासाठी न्यूलँडने काही जागांवरती हा झोल केलेला, 2-2 मूलद्रव्य बसवलेली, उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल. ठीक आहे. म्हणजे यांनी इकडे मॅनिप्युलेशन केलेले. हे लॅन्थेनमचं सिरियम आणि त्याच्यानंतर या स्वराखाली Cl व Br ह्या हॅलोजनांबरोबर ठेवलेले. ठीक आहे. म्हणजे क्लोरीन आणि ब्रोमिनला एकच इथे ठेवलेलं, पण ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या प्रॉपर्टी वेगळ्याच होत्या, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोबाल्ट आणि निकेल
यांच्याशी साधर्म्य असलेल्या एफीला त्यांच्यापासून लांब ओ व एस या अधातूंबरोबरती, म्हणजे हे नॉन मेटल आहेत अधातू, ठीक आहे, टी या स्वराखाली ठेवलेलं त्यांनी, म्हणजे कुठलं पाश्चात्य संगीतातलं टी. ओके, हे लिहायचं. त्याच्यानंतर तसेच नव्याने शोध लागलेल्या, म्हणजे पहिला पॉईंट हा झाला, दुसरा पॉईंट हा झाला, तिसरा पॉईंट सेम ठेवलेले एका स्वराखाली. त्याच्यानंतर चौथा, नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती. आणि नंतरच्या काळामध्ये शोध लागलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडच्या अष्टकांच्या नियमात बसले नाही. ओके, सो न्यूलँड इकडे फेल झाला आणि न्यूलँड एक्सप्लेन नाही करू शकला की पुढे आता जे काही एलिमेंट शोधतील भेटतील त्याच्यामध्ये कसं करायचं. ओके, मग याच्यानंतर एक सायंटिस्ट आलेले ते मेंडेलिव्ह, त्यांनी बऱ्यापैकी शोधण्याचा प्रयत्न केलेला की जवळजवळ आलेले ते, पण त्यांनी पण तीच चूक केलेली, ॲटॉमिक मास घेतलेला त्यांनी, पण त्यांनी ॲटलिस्ट टेबल तरी दिलेला ज्याचा फायदा आहे ना पुढे या तिघांच्या या गोष्टींचा अभ्यास आहे ना कोणी केला, हेनरी मोसलेने केला. आणि 1930 भाईने एक मस्त टेबल दिला जो आजही आपण वापरतो, ज्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण बोलतो. आणि मेंडेलिव्हने जे पिरियॉडिक टेबल दिलेलं त्याला बोलतात मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, म्हणजे त्याच्यासाठी पण एक नियम आहे, ठीक आहे, ज्याला आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ बोलतो. आणि जो हेनरी मोसलेने जो टेबल दिला ज्याला आपण बोलतो मॉडर्न पिरियॉडिक लॉ, तेच आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. सो आज ज्या ज्या काही गोष्टी झाल्यात त्या तुम्ही पॉईंट वाईज मी तुम्हाला सांगितलं त्या लिहाल, पाठ कराल आणि ते लिहून सगळं मला आपल्या टेलिग्रॅम ॲपवरती मला सेंड करा. आय विल चेक इट अँड आय विल टेल यू व्हॉट इज रॉंग अँड व्हॉट इज राईट. ओके, सो काळजी घ्या स्वतःची. लवकरच आपले ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होतील अशी आशा बाळगूया, कारण की हातात जो पेन असतो त्याच्यात खरा दम असतो. सो प्लीज तुम्ही अभ्यास करत राहा, काय डाऊट असतील तर विचारत राहा. जर आवडलं असेल तर लाईक बटनावरती काहीतरी दगड वगैरे फेकून मारा, सो दॅट आमच्यातला हा जो काही उत्साह आहे तसाच चांगला राहील. ओके, तर भेटू आपण. टिल देन, बाय बाय, जय हिंद.